शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं हे 125वे जयंती वर्ष आहे। या निमित्तानं भाऊसाहेबांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा समाजाच्या विविध घटकांमध्ये परिचय व्हावा या दृष्टीनं श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। विशेषतः नवीन पिढीला भाऊसाहेबांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा या दृष्टीनं प्राध्यापक डॉक्टर किशोर फुले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून भाऊसाहेबांच्या जीवनपटावर एक चित्रफित निर्मित केलेली आहे। या चित्रफितीच्या माध्यमातून भाऊसाहेबांच्या वेगवेगळ्या कार्याचा परिचय समाजाला आणि विशेषतः तरुण पिढीला व्हावा ही मला खात्री आहे आणि त्यामुळं संस्थेअंतर्गतच नाही तर संस्थेत बाहेरील सुद्धा विविध घटकांनी या चित्रफितीचं अवलोकन करून भाऊसाहेबांच्या जीवनाचा परिचय करून घ्यावा अशा प्रकारचं आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना करीत आहे। धन्यवाद। नमस्कार। महापुरुष तेजस्वी सूर्याप्रमाणे आपलं जीवन उजळून टाकतात। भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानात अलौकिक कार्य करून समाजाचं उन्नत भविष्य ते निर्माण करतात। ते द्रष्टे असतात। महापुरुषांच्या या प्रकाश पर्वानं आपल्या पिढ्या उजळून निघतात। डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या द्रष्ट्या महापुरुषानं आपलं आयुष्य उजळून टाकलं आहे। अमरावती जिल्ह्यातील पापळ हे आडवळणाचं गाव। पापाई देवी हे या गावाचं ग्रामदैवत। याच पापळ गावात शामराव बापू आणि राधाबाई देशमुख या दाम्पत्याच्या पोटी याच घरात पंजाब हे नररत्न जन्माला आलं। 27 डिसेंबर 1898चा तो दिवस होता। त्या दिवशी गीता जयंती होती। पंजाबचं बालपण पापळलाच गेलं। उपजत बुद्धिमत्ता आणि विलक्षण प्रतिभा पंजाबला लाभली होती। त्यामुळंच पंजाबचा प्रवास डॉक्टर भाऊसाहेबांपर्यंत झाला। भाऊसाहेबांचं 3री पर्यंतचं प्राथमिक शिक्षण पापळलाच झालं। पापळला 3री नंतर शाळा नसल्यानं 1 वर्ष पुन्हा 3रीतच काढावं लागलं। 4थी पासून ते मामाच्या गावी सोनगावला गेले। त्यानंतर कारंजा लाड, अमरावतीचं हिंदू हायस्कूल असं भाऊसाहेबांचं शालेय शिक्षण झालं। 1918 साली येथूनच भाऊसाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा गुणवत्तेसह उत्तीर्ण केली। अमरावतीचे व्ही.बी. चौबळ, कारंजा लाडचे अण्णासाहेब काण्णव हे भाऊसाहेबांचे जीवलग मित्र होते। पदवीसाठी त्यांनी झेप घेतली ती पुण्यनगरीत। लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर या महापुरुषांनी स्थापन केलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी 1918 साली प्रवेश घेतला। आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी इथंही दाखवली। गुणवत्तेसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केली। संस्कृत विषयात प्रावीण्यही प्राप्त केलं। विलक्षण बुद्धिमत्ता आणि प्रचंड आत्मविश्वास असलेल्या भाऊसाहेबांना बॅरिस्टरची पदवी खुणावत होती। घरची आर्थिक परिस्थिती मात्र बेताचीच होती। भाऊसाहेबांच्या कर्तृत्वावर शामराव बापूंचा प्रचंड विश्वास होता। आपली जीवनदात्री शेती सावकाराकडे गहाण ठेवून शामराव बापूंनी पैशाची सोय केली। आप्त स्वकीयांनीही त्यात भर घातली।
21 ऑगस्ट 1920 रोजी SS मल्होत्रा बोटीने भाऊसाहेबांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला प्रयाण केलं. 21 सप्टेंबरला त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकाच वर्षात त्यांनी बॅरिस्टरच्या 2 प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्या. 1920 ते 1925 या काळात भाऊसाहेब इंग्लंडमध्ये होते. याच काळात केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी बार ॲट लॉ आणि एडिनबरो विद्यापीठातून संस्कृत विषयात MA ऑनर्स ही परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. संस्कृत विषयातील या गुणवत्तेसाठी त्यांना प्रतिष्ठेची सर व्हॅन्स डनलॉप ही स्कॉलरशिपही प्राप्त झाली. प्रोफेसर A मॅकडोनेल यांच्या मार्गदर्शनाखाली द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर, धर्माचा वेदवाङ्मयातील उगम आणि विकास हा अतिशय अभ्यासपूर्ण शोध प्रबंध ऑक्सफर्ड विद्यापीठात सादर करून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी D.Phil ही सर्वोच्च पदवी भाऊसाहेबांनी प्राप्त केली. विशेष गौरवाची बाब म्हणजे 1933 साली हा शोध प्रबंध ऑक्सफर्ड प्रेसने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला जागतिक कीर्तीचे विद्वान प्रोफेसर A.B. कीथ यांची प्रस्तावना लाभली आहे. 15 जुलै 1926 रोजी डॉक्टर भाऊसाहेब मायदेशी परतले. पापळच्या एका शेतकऱ्याचा मुलगा बॅरिस्टर, संस्कृत पंडित अशा सर्वोच्च पदव्या घेऊन भारतात परतला होता. शामराव बापू आणि राधाबाईंचं स्वप्न पंजाबनं पूर्ण केलं होतं. बॅरिस्टरची पदवी किंवा संस्कृत महापंडितत्व त्यांनी मिरवण्यासाठी प्राप्त केलंच नव्हतं. खेड्यापाड्यातील बहुजन समाजाची उन्नती त्यांचं ध्यास पर्व होतं. आई वडिलांना लिहिलेल्या पत्रातून या भावना व्यक्त होतात. 1926 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर भाऊसाहेबांनी शिवाजी व्यायाम शाळेची स्थापना केली. त्यांचं अंतःकरण विशाल होतं आणि दृष्टी समाज सुधारकाची होती. कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचे आदर्श होते. त्यामुळेच डिसेंबर 1926 साली त्यांनी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. ही क्रांतिकारक कृती होती. या वसतिगृहातील मुलांसाठी गाडगेबाबा ताट, वाट्या, कपडे, धान्य व धनिकांकडून पैसेही आणत. डॉक्टर भाऊसाहेब, विमलाबाई आणि गाडगेबाबा दिवाळीसारखे सण सुद्धा या वसतिगृहातील मुलांसोबत साजरे करत. आपल्या विचारांच्या प्रसार प्रचारासाठी भाऊसाहेबांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं. त्यात अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले. अस्पृश्यता हा समाजावरील कलंक आहे असं महात्मा गांधी म्हणत. डॉक्टर भाऊसाहेबांनी त्याच विचारानं 1927 साली अस्पृश्यता निवारण परिषदेचं आयोजन केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या परिषदेचे अध्यक्ष होते. आणखी एक धाडसी व क्रांतदर्शी पाऊल डॉक्टर भाऊसाहेबांनी उचललं. अंबादेवी मंदिरात हरिजन प्रवेशाचं. त्यासाठी 1927 सालीच त्यांनी चळवळ उभारली. उल्लेखनीय बाब म्हणजे अंबादेवीच्या विश्वस्तांना आपलं म्हणणं पटवून त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळवून दिला. डॉक्टर भाऊसाहेबांच्या समन्वयवादी धोरणाचा हा विजय होता. भारतातील ही अभूतपूर्व घटना होती. डॉक्टर भाऊसाहेब कृतिशील समाज सुधारक होते. आधी केले मग सांगितले या न्यायाने 26 नोव्हेंबर 1927 रोजी त्यांनी विमल वैद्य या सुविद्य मुलीशी आंतरजातीय विवाह केला. प्रार्थना समाज मंदिर गिरगाव मुंबई येथे सत्यशोधकी पद्धतीने हा विवाह संपन्न झाला. डॉक्टर भाऊसाहेबांचे तीर्थरूप शामराव बापू आणि विमलाबाईंचे तीर्थरूप जयराम नाना वैद्य यांची कृतिशील साथ या विवाहाला होती. 1928 साली
भाऊसाहेबांनी वऱ्हाड शेतकरी संघाची स्थापना केली. त्यांच्या कृषीविषयक कार्याचा हा श्री गणेशा होता. याच वर्षी भाऊसाहेब अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाले. जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय मूलगामी स्वरूपाचे निर्णय घेतले. त्यासाठी अनेकांचा विरोधही सहन केला. शैक्षणिक विकासार्थ शिक्षण करात 18 पैशावरून 27 पैसे इतकी वाढ केली. त्यातून 4.5 लाख रुपयाचा निधी उभा राहिला. या निधीतून गावोगावी प्राथमिक शाळा बांधल्या. 11 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचा साक्षरता निर्देशांक वाढला. सार्वजनिक धर्मशाळा, मंदिरे, पाणवठे व सभागृहे अस्पृश्यांसाठी खुले करण्याची चळवळच भाऊसाहेबांनी उभारली. आपल्या घरी अस्पृश्य मुलांना पितर म्हणून बसविलं. महात्मा गांधींच्या अमरावती भेटीत महात्माजींना आपल्या मोटारीत बसवून हरिजन फंडासाठी दौराही केला. 1929 साली भाऊसाहेबांच्या घरात एक सुखद घटना घडली. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नामकरण अनंत असं करण्यात आलं. अनंतकुमार सुद्धा भाऊसाहेबांसारखेच बुद्धिमान होते. 14 डिसेंबर 1930 रोजी मध्य प्रांत वऱ्हाडच्या मंत्रिमंडळात भाऊसाहेब मंत्री झाले. आपलं मंत्रीपद भाऊसाहेबांनी जनकल्याणासाठीच वापरलं. 1932 साली त्यांनी कर्ज लवाद विधेयक मंत्रिमंडळात पारित करून घेतलं. याला प्रचंड विरोध झाला. शेतकरी मुक्तीचा संपूर्ण भारतातील हा पहिला कायदा होता. समाजाच्या उन्नतीचा मार्ग शिक्षणाच्या महाद्वारातून जातो हे भाऊसाहेबांसह त्यावेळच्या समाजधुरीणांनी ओळखलं होतं. खामगावच्या मराठा शिक्षण परिषदेत छत्रपती शाहू महाराजांचं आवाहन, शिक्षणासाठी घोषित केलेली देणगी, बेरार एज्युकेशन सोसायटी, शिवाजी बोर्डिंग, शिवाजी मराठा हायस्कूलची स्थापना, यातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं बीजारोपण झालं. डॉक्टर भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1 जुलै 1932 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. वामनराव आनंदराव पाटील अध्यक्ष झाले. संस्थेच्या स्थापनेत LM महाजन, VK देशमुख, गुलाबराव देशमुख, BY भोपळे, श्री नगरकर, VG टाकोडे या त्यागी शिक्षकांचा व काशीराव बापू देशमुख, भाऊसाहेब गुंड मोर्शीकर, SV देशमुख, श.य. पाटील या समाज धुरीणांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. संस्था पदाधिकाऱ्यांच्या आग्रहावरून 1937 साली डॉक्टर भाऊसाहेब श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. 1939 साली डॉक्टर भाऊसाहेबांना तहहयात अध्यक्ष करण्याचा ठराव पारित झाला. अखेरपर्यंत डॉक्टर भाऊसाहेब श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना हा खेड्यापाड्यातील बहुजन समाजाच्या प्रगतीचा पाया ठरला. गावोगावी शाळा निघाल्या. शेतकरी शेतमजुरांच्या उंबरठ्यापर्यंत शिक्षण पोचलं. नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात लेखणी आली. गायवाड्याच्या शाळा झाल्या आणि गायीच्या हंबरण्याला भोपाळीचं मोल आलं. गावकुसातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय झाली. श्री शिवाजी शिक्षण संस्था हे भाऊसाहेबांचं दुसरं अपत्यच होतं. मुलाप्रमाणे त्यांनी संस्था सांभाळली. संस्था आर्थिक अडचणीत असताना स्वतःचा राहता बंगलाही गहाण ठेवला. त्यासाठी 20,000 रुपयांचं कर्ज काढलं. कर्मचारी शिक्षकांचे पगार केले. असे संस्था चालक दुर्मिळच म्हटले पाहिजे. भारत सेवक दलाची स्थापना, अमरावती येथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या 26व्या अधिवेशनाचं आयोजन,
देवास संस्थानचे मंत्री व प्रमुख सल्लागार, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा निःशुल्क चालविलेला खटला, शहाजी राजांच्या कर्नाटकातील हौदागिरी येथील समाधीचा जीर्णोद्धार अशी कितीतरी महत्त्वाची कार्ये भाऊसाहेबांनी 1938 ते 1944 या काळात केली. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकारणीचे सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. नागपूर विद्यापीठाने 1948 साली LLD ही पदवी देऊन भाऊसाहेबांचा गौरव केला. 1946 साली डॉक्टर भाऊसाहेबांनी श्री शिवाजी कला महाविद्यालयाची स्थापना केली. खाजगी शिक्षण संस्थेचं वऱ्हाडातील हे पहिलं महाविद्यालय होतं. पुढे याच महाविद्यालयात वाणिज्य, विज्ञान, विधी, कृषी या ज्ञानशाखा सुरू केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून जागतिक कीर्तीचे विद्वान डॉक्टर ज्वाला प्रसाद यांना नियुक्त केलं. विदर्भात उच्च शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून डॉक्टर भाऊसाहेबांनी अनेकांची मदत घेतली. कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान, ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव सिंधिया, बुलढाण्याचे खासदार पंढरीनाथ पाटील, नागपूरचे श्रीमंत दादासाहेब धनवटे आणि अनेक दानशूर व्यक्तींनी उदार हस्ते डॉक्टर भाऊसाहेबांना देणग्या दिल्या. स्वतःच्या मानापमानाची पर्वा न करता हा बॅरिस्टर गरिबांच्या कल्याणासाठी गावोगावी फिरला. 1946 साली डॉक्टर भाऊसाहेब घटना समितीवर निवडून गेले. 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 असं 3 वर्ष घटना समितीचं कार्य चाललं. घटना समितीत डॉक्टर भाऊसाहेबांनी 350च्या वर कॉन्स्टिट्युएंट्स डिबेट्समध्ये भाग घेतला. अनेक मौलिक सूचना केल्या. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या संस्मरणीय भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर भाऊसाहेबांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉक्टर भाऊसाहेबांनी 1950 साली शिक्षण क्षेत्रात आणखी एक क्रांतिकारी पाऊल टाकलं. शिवाजी लोकविद्यापीठाची स्थापना केली. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहिम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते 30 डिसेंबर 1950 रोजी शिवाजी लोकविद्यापीठाचं उद्घाटन झालं. मुक्त विद्यापीठाची संकल्पना डॉक्टर भाऊसाहेबांनी त्यावेळी प्रत्यक्षात उतरविली. राजेंद्र बाबूंनी डॉक्टर भाऊसाहेबांच्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला. 1951 साली जनता कॉलेजची स्थापना झाली. युनेस्कोचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर हॅच यांच्या सुविद्य पत्नी मिसेस हॅच यांच्या हस्ते जनता कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं. हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य शिक्षणाचा प्रयोग होता. रूरल इन्स्टिट्यूटचा हा प्रारंभ होय. 1952च्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर भाऊसाहेब प्रचंड मताधिक्याने निवडून आले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र भारताचे ते पहिले कृषी मंत्री झाले. भारताच्या कृषी धोरणाचा पाया रचण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. भारतीय शेतीला संजीवनी देणाऱ्या अनेक योजना भाऊसाहेबांनी सुरू केल्या. 1955 साली भाऊसाहेबांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. ते संस्थापक अध्यक्ष होते. असंख्यांकरता अन्न, मिल्स फॉर मिलियन्स या अभिनव योजनेची सुरुवातही भाऊसाहेबांनी केली. अमेरिका, जपान, रोम, इंग्लंड इत्यादी देशांना भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी भेटी दिल्या. शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान भारतात आणलं. कृषी व पशुपालनाच्या अनेक संस्था, संघटना स्थापन केल्या.
1958 साली श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाची स्थापना भाऊसाहेबांनी केली. भारतातील हे पहिलं खाजगी कृषी महाविद्यालय होतं. 29 जानेवारी 1958 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. सौभाग्यवती विमलाबाई आणि डॉक्टर भाऊसाहेबांनी स्वतः आस्थेनं पूजन केलं. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. थोर शिक्षणतज्ञ व भारताचे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या समारंभाचे मुख्य अतिथी होते. डॉक्टर भाऊसाहेब आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्याबद्दल डॉक्टर राधाकृष्णन यांनी गौरवोद्गार काढले. मध्य प्रांत वऱ्हाडचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्लही यावेळी उपस्थित होते. मामासाहेब लोंढे, NU देशमुख, SV देशमुख, डॉक्टर ज्वाला प्रसाद हे भाऊसाहेबांचे खंदे सहकारी होते. दिल्ली येथे न भूतो न भविष्यती असं जागतिक कृषी प्रदर्शनीचं आयोजन डॉक्टर भाऊसाहेबांनी केलं. 11 डिसेंबर 1959 ते 29 फेब्रुवारी 1960 असं प्रदीर्घ हे जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केल्या गेलं. 35 लाख लोकांनी या प्रदर्शनीला भेट दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर, रशियाचे पंतप्रधान ख्रुश्चेव, लेडी माउंटबॅटन यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुखांनी या प्रदर्शनीला आवर्जून भेट दिली. डॉक्टर भाऊसाहेबांच्या यशस्वी आयोजनाची प्रशंसाही केली. उपासमारीतून मुक्तता आणि भारतीय शेतीला नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हे या प्रदर्शनीचं उद्दिष्ट होतं. 1960 सालच्या डिसेंबर महिन्यात डॉक्टर भाऊसाहेबांचा हीरक महोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा नेत्रदीपक सोहळा झाला. हजारो लोक या सोहळ्यात सहभागी झाले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यावर जनतेचं प्रेम पाहून मी भारावून गेलो, ते खरे लोकनेते आहेत असे उद्गार यशवंतरावांनी या प्रसंगी काढले. आपल्याला प्राप्त झालेला निधी डॉक्टर भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला अर्पण केला. नागपूर, दिल्ली, कोल्हापूर, जळगाव या ठिकाणीही हे सोहळे साजरे करण्यात आले. भारतीय शेती आणि शेतकरी यांच्या उत्थानाचा भाऊसाहेबांनी जणू ध्यासच घेतला होता. 1961 साली पहिली राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी त्यांनी कलकत्ता येथे आयोजित केली. भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्रदर्शनीचं उद्घाटन केलं. इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप ड्यूक यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते. 1963 साली इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्युसर्स IFAP या आंतरराष्ट्रीय कृषी उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर भाऊसाहेबांची अविरोध निवड झाली. खेड्यापाड्यात राहणाऱ्या कष्टकरी बहुजन समाजाचा विकास हे डॉक्टर भाऊसाहेबांचं ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. स्वतःच्या घरादाराची प्रकृतीचीही तमा बाळगली नाही. 10 एप्रिल 1965 रामनवमीचा दिवस होता. भाऊसाहेबांची प्रकृती खालावली. विमलाबाईंनी त्यांना दिल्लीच्या विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्नही केले, पण रात्री 11:30 वाजता भाऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा तारणहार निखळला. बहुजनांच्या देव्हाऱ्यातील देव शांत झाला. मानवतेचा पुजारी स्तब्ध झाला. भारतीय राजकीय क्षितिजावर स्वकर्तृत्वानं तळपणारं
एक तेजस्वी नेतृत्व अनंताच्या प्रवासाला निघून गेलं. सारा देश हळहळला. 11 एप्रिलला दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात भाऊसाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 12 एप्रिलला लोकसभेनं त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर भाऊसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, ज्ञानदीप हा विद्यार्थ्यांचा वऱ्हाडचा हरपला, अरे हा थोर पुरुष लोपला, अरे हा थोर पुरुष लोपला. गाव कुसातील प्रत्येक हृदयातून हुंकार उमटला, हे लोकमहर्षी युग पथदर्शी विजयी नाम अनोखा, लो प्रणाम कोटि जनों का, लो प्रणाम कोटि जनों का, लो प्रणाम कोटि जनों का. महापुरुष देहरूपानं आपल्यात नसले तरी त्यांचं अलौकिक कार्य आपल्याला चिरंतन प्रेरणा देत असतं. डॉक्टर भाऊसाहेबांनी आपल्या प्रभावळीत असंख्य माणसं जोडली, त्यांना प्रेरणा दिली. डॉक्टर भाऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन शिवपरिवार प्रेरित झाला. डॉक्टर भाऊसाहेबांनंतर श्री बाबासाहेब घारफळकर, श्री रावसाहेब इंगोले, श्री दादासाहेब काळमेघ, श्री वसंतराव धोत्रे, ॲडव्होकेट अरुणभाऊ शेळके यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला नेतृत्व दिलं. विद्यमान अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख संस्थेचं समर्थ नेतृत्व करीत आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा विस्तार एखाद्या वटवृक्षासारखा झाला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, विधी, शिक्षण, शारीरिक शिक्षण, अभियांत्रिकी व तांत्रिकी, वैद्यकीय, जैवतंत्रज्ञान, उद्यानविद्या, चित्रकला, नर्सिंग अशा विविध आधुनिक विद्याशाखांची 28 वरिष्ठ महाविद्यालये उच्च शिक्षण देत आहेत. माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, मुला-मुलींची वसतिगृहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, जलतरण तलाव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ज्ञान विज्ञान केंद्र, मुद्रणालय, स्मृती भवन अशी 300च्या वर शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची केंद्र संस्थेअंतर्गत आहेत. संस्थेच्या शाळा महाविद्यालयांच्या सुंदर व भव्य इमारती गावोगाव निर्माण झाल्या आहेत. गरिबांच्या शिक्षणासाठी डॉक्टर भाऊसाहेबांनी तट्ट्याच्या शाळा बांधल्या होत्या. त्याला आता तटबंदीचं सामर्थ्य निर्माण झालं आहे. पैशाअभावी डॉक्टर भाऊसाहेबांना विद्यार्थी बसवायला वर्ग खोल्या नव्हत्या. डॉक्टर भाऊसाहेबांच्याच आशीर्वादानं 1200 आसन व्यवस्थेचं वातानुकूलित छत्रपती शिवाजी महाराज सभागृह संस्थेनं बांधलं आहे. पापळला 3री नंतर शाळा नव्हती. आता संस्थेचं कनिष्ठ महाविद्यालय सुसज्ज आहे. शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात संस्थेच्या शाळा महाविद्यालयांनी गुणवत्तेची मानकं पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कारही संस्थेला प्राप्त झाला आहे. अमरावतीच्या शिरोभागी असणारा हा डॉक्टर भाऊसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आम्हाला सतत प्रेरणा देत असतो. डॉक्टर भाऊसाहेबांच्या स्मृतीनिमित्त 1969 साली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. याच कृषी विद्यापीठाच्या परिसरात डॉक्टर भाऊसाहेब आणि विमलाबाई यांच्या परिसस्पर्शानं पुनीत झालेल्या वस्तूंचं वस्तुसंग्रहालय निर्माण करण्यात आलं आहे. डॉक्टर भाऊसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारत सरकारनं टपाल तिकीटही काढलं. 1986 साली माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह यांच्या उपस्थितीत डॉक्टर भाऊसाहेबांना कृषी रत्न ही उपाधी देण्यात आली. 2006 साली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात डॉक्टर भाऊसाहेबांचं
भव्य तैलचित्र लावण्यात आलं. श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं डॉक्टर भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अखंड स्मृती जागवणारं सुंदर डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती भवन निर्माण केलं. या महामानवाचा जीवनपट अत्यंत कल्पकतेनं या स्मृती भवनात रेखाटला आहे. त्यांचं विविध क्षेत्रातलं अद्वितीय कार्य अधोरेखित केलं आहे. मुख्य म्हणजे डॉक्टर भाऊसाहेबांचा पवित्र अस्थि कलश हे या स्मृती भवनाचं मर्मस्थान आहे. या अस्थि कलशातून निघणारे तेजो किरण आजही आपल्याला उजळून टाकतात, उजळून टाकत राहतील. डॉक्टर भाऊसाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अभिवादन करताना म्हणावंसं वाटतं, तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा, तमो युगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. सात पुड्याचा उंच कडा तू, तूच पूर्णा माई, तू मजुरांचा महादेव गा, तू दलितांची आई. छत्रपतीच्या ज्ञानपोईचा केला तूच गणेशा, तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा, तमो युगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. तमो युगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा, तव किरणांच्या रेषा, तव किरणांच्या रेषा.